नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर गावावरून आईने भाज्या दिलेल्या आहेत। आज मिक्स भाजी बनवते। चला तर दाखवते तुम्हाला काय काय भाज्या दिल्या आहेत त्या। तर पाहू शकता, इकडे तोंड्याची भाजी आहे। ही भालग्यासारखी दिसणारी भाजी आहे, पण भालगा नाही, या तोंडा बोलतात ह्याला। इकडे सक्रोबाची भाजी बोलतात। या भाजीचं नाव विसरले, इकडे सासरी काहीतरी वेगळंच बोलतात, पण ते विसरली आता मी नाव। आणखी इकडे पात्रीची भाजी पाहू शकता। तर या पात्रीच्या भाजीला आमच्या माहेरी म्हाताऱ्याची भाजी बोलतात, आम्ही म्हाताऱ्याची भाजी बोलायचो। इकडे सासरी पात्रीची भाजी बोलतात। चला तर मग भाजी मी स्वच्छ धुवून घेतली, कापून शिजत टाकूया। तर तुमच्याकडे पात्रीच्या भाजीला काय बोलतात कमेंट करून सांगा। तर भाजीमधले पाणी काढून घेतलेलं आहे मी, पाहू शकता। भाजी खूप छान शिजलेली आहे। तर भाजीमध्ये आपण मसाले टाकून घेऊया। हळद घेतले, थोडीशी धनिया पावडर, थोडासा गरम मसाला, 1 चमच लाल तिखट टाकते, मीठ 1 चमच। तर भाजीला मसाले लावून घेऊया। मी हातानेच मसाले लावून घेते, कारण हाताने खूप छान मसाले लागतात भाजीला। तर पाहू शकता, खूप छान मसाले लागलेले आहेत। चला तर भाजी परतून घेऊया। इकडे पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे मी। हिरवी मिरची टाकते, आणखी लसूण छान परतून घ्यायचे आपल्याला। इकडे एक मी मोठा कांदा घेतलेला आहे, का बारीक कापून, तोही टाकूया। कांदाही छान भाजलेला आहे, पाहू शकता। भाजी टाकून घेऊया। भाजी छान आपल्याला परतून घ्यायची आहे। दोन मिनिटांसाठी झाकण ठेवून घेते। तर भाजी आपली छान बनलेली आहे, पाहू शकता। कलरही खूप छान आलेला आहे। मला या भाजीमध्ये कांदा खूप आवडतो, कारण कांदा जर असेल जास्त ना, तर भाजीलाही खूप छान चव येते। तर इकडे पात्रीची भाजी, ज्या भाज्या दिल्या होत्या मिक्स भाज्या, तर मी पात्रीची भाजी जास्त होती, त्याच्यामुळे मी पात्रीचीच भाजी बोलणार आहे। तर पात्रीची भाजी तयार झालेली आहे, पाहू शकता। आणखी नाचण्याची भाकरी घेतलेली, खूप छान बनलेले। तुम्ही एकदा घरी बनवून पहा। आणखी व्हिडिओ कुठून बघता कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।